नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमदार सुरेश धस यांचं वक्तव्याची बातमी ऐकूया. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलंय. या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेलाय. तसंच कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. मुंडेंविरोधात धस पुन्हा आक्रमक झालेले आहेत. खरं तर मुंडे धस भेटीवरनं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पुन्हा एकदा आपल्याला धस मुंडेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुरेश धस यांनी कृषी विभागाला एक पत्र देखील लिहिलेलं आहे. आणि आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. टॉप 5 मधून सुरुवातीला बीडमधील काही बातम्या. कृष्णा आंधळ्याला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावाने केलेली आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कृष्णा आंधळे फरार आहे, त्याची संपत्ती जप्त करण्याला परवानगी द्या असा एक अर्ज सीआयडीने कोर्टाकडे केला होता. परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याच्या पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 रोजी त्यांची हत्या झाली होती. बबन गित्तेच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केली. ही संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस आता न्यायालयाकडे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता सोमवारी बीड जिल्हा कारागृहाचं ऑडिट केलं जाणार आहे. मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेला असताना अजित पवारांनी एक सूचक विधान त्यावेळी केलंय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता याची आठवण अजित पवारांनी करून दिलंय. ज्याचा त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलंय. त्यामुळे आता राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र त्यामागची इनसाइड स्टोरी आता सामच्या हाती लागली. पंकजा मुंडेंना नियंत्रण ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो. आणि आता आपण पाहूयात ऑपरेशन टायगर संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरून उदय सामंत यांनी निशाणा साधला. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण काही घडणार नाही असा टोला सामंतांनी ठाकरे गटाला लगावला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चालले आहेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असं आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलेलं आहे. रुसून फुगून गावी जाऊन बसायला भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे आहेत का? भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय असे राऊत म्हणाले. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच कारकीर्द उत्तरार्धाला लागलेली मी एक कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्यानं मोठं वादळ निर्माण झालं. यावरच मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत धस यांच्यावर सडकून टीका केली. मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचं मुंडकं उडवलंय असा आरोप जरांगेंनी केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात पडसाद उमटलेले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोकाटे यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आणि तीव्र शब्दात कोकाटेंचा निषेध करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील 1100हून अधिक विद्यार्थ्यांना आरटी प्रवेशाची लॉटरी लागलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. लातूर बार्शी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात महामार्गाने भरधाव वेगाने येणारी स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली होती. या अपघातात हॉटेलमध्ये बसलेले 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले, तर यात एका जणाचा जागेवरच मृत्यू झाला. धाराशिव जिल्ह्यात 21 केंद्रांवर हमी भावानं तुरीची खरेदी केली जाणार आहे. पणन महासंघानं तूर खरेदीचं नियोजन केलं. त्यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रति क्विंटल 7,500 रुपये दर देखील यापूर्वी जाहीर करण्यात आला. टॉप 5 नंतर एक पुढची बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातून सिंदी येथे एका नागठाणा शिवारामध्ये अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरला आणि अपघात झालेला आहे. नागपूर तुळजापूर मार्गावरील ही घटना आहे. द बर्निंग ट्रकचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळी भरधाव असलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतला. या ट्रकमधील किराणा माल जळून खाक झालाय. हा ट्रक नागपूर येथून कर्नाटक येथील हुबळी येथे हा सगळा माल घेऊन चाललेला होता. नागपूर तुळजापूर मार्गावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक जळून खाक झालेला आहे. वर्धा जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर मार्गावरील ही दुर्घटना आहे. विदर्भातील आणखी काही घडामोडी आपण टॉप 5च्या माध्यमातून पाहूया. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची. त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे त्यालाची विक्री केली जायची. नागपूरमध्ये हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनी सुरू असलेल्या या सगळ्या बनावट कारखान्याचा पर्दाफाश केला. अमरावतीत महावितरणकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्यात. ग्राहकांकडे 66 कोटी 92 लाख रुपयांचं बिल थकीत असल्यानं त्याची आता पडताळणी सुरू झालेली आहे. महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांचं दंड आणि व्याज माफ केलं जाणार आहे. 31 मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते आणि या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं 4 कोटी 31 लाखांचा कृती आराखडा मंजूर केला. यात तब्बल 1 कोटी 16 लाख 70 हजार रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार. वाशिममध्ये माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातला. माकडांनी घरामध्ये घुसून सामानाची धासधूस केली. यावरून घरावरून थेट दुचाकी चारचाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्यानं वाहनांचं देखील नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. माकडांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केलेली. नागपूरच्या डोरली गावात एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत दुर्घटना घडलेली आहे. स्फोटाच्या वेळी काही कामगार कंपनीत तर काही बाहेर काम करत होते. अनेक जण या स्फोटात जखमी झाल्याची माहिती आहे. विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलेला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएचच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा मृत्यू झालेला आहे. छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात जीबीएचच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कोणताही परिणाम हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर होत नाही, असा दावा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केला. केवळ आपलं पाप झाकण्यासाठी अलमट्टीकडे बोट दाखवण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एनसीडीकडून
उर्वरित 48 कोटी रुपये लवकरच मिळणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या थकीत FRPचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयामुळे कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. साताऱ्यातील कराडमध्ये 100 एकर ऊस जळून खाक झाला आहे. कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीतील ऊसाच्या शेताला आग लागली. या आगीत सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याची माहिती समोर आलेली आहे. 3 तास ऊसाचं शेत पेटत होतं, त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निमित्तानं भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गुलालाची उधळण करत चांग भलचा गजर करण्यात आला. टॉप नंतर पुढची बातमी आता नांदेडमधून. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा कापूस ठेवलेला 4 एकर वरील जे 45 क्विंटल हरभऱ्याचा ढीग आहे तो जळून खाक झालेला आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धडीसावळी या गावातील बालाजी कालगुलवार या शेतकऱ्याचा हा सगळा हरभरा होता. हरभरा जळताना पाहून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. अज्ञात व्यक्तीविरोधात आता रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. 4 एकरवरील हरभरा आगीत जळून खाक झालेला आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला 4 एकरवरील तब्बल 45 क्विंटल हरभऱ्याचा ढीग जळून खाक झालाय. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धडीसावळी गावातील ही दुर्घटना. मात्र या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली आहे. नांदेडमधील या बातमीनंतर आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. जळगावात राजमल लकीचंद ज्वेलरची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त केलेली आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती. धुळे शहरात जीबीएचा रुग्ण आढळून आला आहे. पहिला रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. जालन्यातील अंबड शहरामध्ये एका तरुणावर चाकूने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जुन्या वालातून ही घटना घडलेली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. एकाला ताब्यात घेतला असून 3 आरोपी फरार आहेत. अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटला. चास गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं, ज्यामुळे डिझेलनं भरलेला टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी झुंबड उडाली होती. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवतमध्ये खंडोबाची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या जत्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 12 गाडी ओढणं. सलामतप्रमाणे यंदाही 12 गाडी ओढण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावांमधल्या हजारो भाविकांनी यात सहभाग घेतला. तसंच 2 दिवसांची रामलीलाही मोठ्या उत्साहात पार पडली. उत्तर महाराष्ट्रानंतर आता पाहूयात कोकणातील टॉप 5 बातम्या. सिंधुदुर्गमधील अलायन्स एअरची चिपी ते मुंबई विमानसेवा 3 महिन्यांपासून बंद आहे. त्यापाठोपाठ आता फ्लाय 91 या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बेंगळुरूची सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे विमानतळ आता कायमस्वरूपीच बंद पडणार का अशी शंका व्यक्त होते. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाई होणार आहे. मात्र ठाकरे सेनेनं या रहिवाशांना पाठिंबा दर्शवलाय. त्यांची फसवणूक झाली, त्यांच्यावरच कारवाई, हा कसला न्याय, असा सवाल कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केलेला आहे. आदित्य ठाकरे याबाबत आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदेने अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली. या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले. शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
विधानसभेला सगळे विरोधात असताना देखील भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये शासनाची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांच्याच मृत्यूचा सापळा ठरते. मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णवाहिका 3 तास उशिरा पोहोचल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. तसंच कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना नीट वागणूक मिळत नाही अशी देखील तक्रार आहे. मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. टॉप 5 नंतर आता नाशिकमधील बातम्या. नाशिक रोड परिसरातील न्यायालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आणि नाशिकचे ज्येष्ठ वकील उपस्थित होते. नाशिक महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर झालं आहे. 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलं. मालमत्ता कर 2% वाढ सुचवलेली आहे. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली. नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी चॉपरनं केक कापणं महागात पडले. पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्यांचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तसंच त्याच्याकडून धारदार चॉपर देखील जप्त केले. नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये ब्रँडेड दारूसह 70,000ची रोकड चोरी झालेली आहे. छताची कौलं तोडून चोरट्यानं चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. या चोरट्यांविरोधात आता म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमध्ये मनुक्यांना आता चांगली मागणी आहे. गेल्या 15 दिवसात मनुक्याच्या दरात प्रति किलोला 25 रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र, त्यानंतर रमजान, ईद, होळी असे सण येत आहेत आणि या सणानिमित्तानंच देशभरातून मनुक्यांना मागणी असते आणि त्यामुळे मनुक्यांचे दर टिकून राहतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. नाशिकनंतर आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ठाकरे गटाकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईत सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठा न्यू लाईफ हॉल माटुंगा इथल्या सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयानं एका मराठी तरुणावर हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. मात्र या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली नाही असा आरोप पीडित तरुणानं केला आहे. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजुरी पाहायला मिळाली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळाला. त्या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरला या प्रकाराचा जाब विचारला. आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून का. मुंबईतल्या टॉप 5 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया आपण. आता बातमी आहे लग्न करण्यासाठी महत्त्वाची. कारण तुम्हाला लग्न करायचं असेल तर सिबिल स्कोअर चांगला ठेवावा लागेल, नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही असा दावा करण्यात आलेला आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची मी पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. सिबिल खराब, लग्नास मुलींचा नकार. कर्जाचे हप्ते थकल्यानं मुलांची लग्न रखडली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडली आहेत. म्हणे सिबिल खराब असल्यानं मुलींनी लग्नाला नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यानं काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत.
होय, हे आम्ही म्हणत नाही, तर तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सिव्हिल खराब असल्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र महाराष्ट्रात सिव्हिल खराब असल्यानं अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिलाय. मात्र सिव्हिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो. बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात. सिबिल क्रेडिटशी निगडीत CIR जारी केला जातो. ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो. सिबिल स्कोअर काय आहे हे कळलं. मात्र मेसेज कुणी व्हायरल केलाय? खरंच अशा कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं. ते थेट मूर्तिजापुरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना कुणी मुली देत नाहीत का हे जाणून घेतलं. मुलगा काय व्यवसाय करतो किंवा जॉब करतो, शेती करतो की अजून काही करतो, तर त्यामध्ये आता निश्चित मूर्तिजापूरमध्ये असे 2 प्रकार म्हणजे आता समोर आलेले आहे. हा प्रगत समाजामध्ये सिव्हिलचा जो विषय आला, सिव्हिलचा हा फार चुकीचा विषय आहे. कारण सिव्हिल तपासून तो आयुष्यभर त्या मुलीला सुख देईल की दुःख देईल हा विषय आपण आज ठरवू शकत नाही. ते पण त्याची कमाई जर चांगली असली, व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर असल्या, तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. पण सगळ्या जणांनी जर म्हटलं का सिव्हिलच चेक केलं पाहिजे आणि त्याची कमाई जी आहे, कमाई जर व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, हे जर पाहायला गेलं नाही तर हे चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं. खराब सिबिल असल्यामुळे लग्नास मुली तयार होत नाहीत. सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप होतोय. सिबिल खराब असल्यामुळे 2 तरुणांचं लग्न मोडलंय. मूर्तिजापूर शहरातला हा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात आम्ही शहानिशा केली आहे. शहानिशा दरम्यान हा संपूर्ण प्रकार तंतोतंत खरं असल्याचं समोर आलंय. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला.